प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये आज पिहूने पिंकीसारखी स्टाईल मारून ह्या मितालीची मनधरणी केली आहे. छान दाखवलं त्यांनी आज. तर सुरुवातीला बघतोय आपण गणपतीचं आगमन झालंय धोंडे पाटलांच्या घरात आणि सुशीलाबाई तिथे नाही आहे म्हणून पिहूने चान्स मारून घेतला. युवराजसोबत पूजा केली आहे. बापूसाहेबांनी हे सगळं नोटीस केलं आहे बरं का. आता सुशीलाबाई मितालीची मनधरणी करत असतात. मिताली बॅग भरून निघाली आहे. मला इथे राहायचंच नाही आहे, मला काही बोलायचंच नाही आहे. मिताली खूप चिडचिड करत असते. सुशीलाबाई म्हणतात, अगं ये पोरी, असं काय करते, माझं ऐकून तरी घे ना. सुशीलाबाई म्हणत असत, अगं पोरी तुझा गैरसमज झालाय काहीतरी. मिताली म्हणते, नो दिस इज नॉट डन. युवीने मला सांगितलंय ना, मग मी आता इथे कशाला थांबू, मी माझ्या पप्पांना फोन करून बोलून घेतलंय. मिताली म्हणत असते की मी निघाले आता. आता पिहू म्हणते, काय झालं मिताली ताई, व्हॉट हॅपनिंग. तेवढ्यात सबका साहेब तिथे आलेत आणि म्हणतात, काय व्हायचं राहिलंय अजून, पुष्कळ झालं आणि भरपूर ऐकलं आम्ही. आता मिताली त्यांच्या गळ्यात पडून रडायला लागते आणि म्हणते, डॅड ह्या युवीने मला नकार दिलाय, त्याला माझ्याशी लग्नच करायचं नाहीये, मग मी इथे का थांबतीये. आता सुशीलाबाई म्हणतात, असं काही नाही आहे सबका साहेब, काहीतरी गैरसमज झाला आहे तिचा, काहीतरी बोलून गेला युवराज आणि तिने काहीतरी वेगळंच समजलं आहे, असं काही नाही आहे, ऐका माझं थोडंसं. आता बापूसाहेब पण त्यांना पुढे पुढे करायला जातात की अहो सबका साहेब, काहीतरी गैरसमज झाला आहे, तुम्ही ऐकून घ्या. आमचा युवराज सावरला नाही हो अजून त्या दुःखातून. आता हे सबका साहेब जोरात बोलतात, सावरला नाही सावरला नाही, हे ऐकून कान किटलेत आता आमचे. आता युवराजला खूप राग येतो. तो सबकाळ्यांना म्हणतो, अहो सबका साहेब, आवाज खाली करायचा. तुमच्याऐवजी दुसरं कोणी माझ्या बापूसाहेबांवर आणि आईसाहेबांवर आवाज चढवला असता ना, तर जीप छाटून टाकली असती आम्ही त्याची. आता सबका साहेबांना जरा रागच आलाय. ते म्हणतात, हे बरोबर आहे, नाही तुम्ही शेवटी पाटीलच ना, धोंडे पाटील म्हणजे मारामारी गुंडगिरी हीच भाषा समजते तुम्हाला. आता बापूसाहेब युवराजवरच ओरडतात, गप्प बसा युवराज, हे बघा सबका साहेबांवर या भाषेत बोललेला आम्हाला खपणार नाही. हे बघा सबका साहेब, युवराजच्या वतीने आम्ही माफी मागतो. अहो तरुण रक्त आहे, खवळतं लगेच, आपण समजून घ्यायला पाहिजे मोठ्या लोकांनी. पण हे सबका बापूसाहेबांना जाब ऐकवतात. हे बघा धोंडे पाटील, माझ्या पोरीला सून करा म्हणून मी तुमच्या दारात आलो नव्हतो, तुमचंच जावई भीक मागत आला होता माझ्या दाराशी. युवराजला पुन्हा राग येतोय तेव्हा सुशीलाबाई त्याला शांत करत असतात. युवराज शांत हो. आता सबकाळ म्हणतात, माझी पोरगी लग्नाला तयार झाली तर तुमचा युवराज नाटकं करतोय ना. युवराज म्हणतो, नाटकं नाही करत आहे, जे सत्य आहे ना तेच सांगतोय आम्ही. सबकाळ म्हणतो, ऐका काय बोलतोय तुमचा पोरगा, ऐका, हे लग्न जर मोडलं ना बापूसाहेब तर नुकसान कोणाचं होणार आहे तुम्हाला चांगलाच माहिती आहे. इनडायरेक्टली सबका साहेब बापूसाहेबांना धमकी देत आहेत, मागचं सगळं विसरेन मी, पण ही गोष्ट मात्र आयुष्यभर विसरणार नाही, लक्षात ठेवा. बापूसाहेबांनाही जरा टेन्शनच आलंय. शेवटी पैशासाठीच लग्न करतायत ना ते युवराजचं मितालीशी. आता युवराज म्हणत असो, एक शब्द जरी काढला ना तुम्ही सबका साहेब, ते याद राखा. आता सुशीलाबाई त्यालाच ओरडते आणि म्हणते, तू याद राख, एक शब्द काढला असता, तुला माझी शपथ आहे, मोठे माणसं बोलताय ना, मध्ये मध्ये बोलू नको. आता या सबका साहेबांची माफी मागतात आणि म्हणतात, जाऊ द्या ना सबका साहेब, हे बघा मी विनंती करते तुम्हाला, त्या पोराकडे माझं लक्ष देऊ नका तुम्ही. मी करायला लावीन ना त्याला मितालीशी लग्न, माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा सबकाळ म्हणतात की तुमच्या शब्दाचा मान म्हणून मी मितालीला इथे ठेवलं होतं. गावात किती लोक काय काय बोलताय तरी पण मी दुर्लक्ष केलं. जर युवराजचं लग्नच नाही करायचं आहे, युवराजला इच्छा नाही आहे, तर तुम्ही कशाला हा घाट घालताय. तर सुशीलाबाई म्हणतात, नाही नाही मी समजवते ना त्याला. सबका साहेब म्हणतात, नाही बस झाला आता, मला मितालीला इथे ठेवायचंच नाहीये. मी आता मितालीला एक क्षणही या घरात थांबवणार नाहीये, मला ऐकायचंच नाहीये काही. शेवटी माई म्हणतात, अहो सबका साहेब, आज गणपती घरात आलेत, पोरगी अशी रुसून गेली तर आम्हाला बरं वाटेल का, तुम्हीच सांगा, थांबू द्या तिला, आरती व्हायची अजून, ऐका जरा आमचं. बापूसाहेब पण म्हणतात की हे बघा मितालीला ना अजिबात त्रास होणार नाही, मी देतो तुम्हाला शब्द वाटलं तर. प्रेक्षकांनो, बापूसाहेब जरा स्लिम झाल्यासारखे नाही वाटत आहेत का, असो काहीतरी तब्येत खराब दिसते त्यांची. तर आता सुशीलाबाई म्हणतात की अहो ऐका ना सबका साहेब, एवढ्या मोठ्या माईसाहेब तुम्हाला विनंती करताय, माझं ऐका. अहो मी सांगते, म्हणजे मितालीला त्रास नाही होऊ देणार मी समजूत काढेल युवराजची. तुमच्या पोरीचा खूप लढा लागलाय हो आम्हा सगळ्यांना, तिला कसं दुःखी होऊ देऊ आम्ही, घरी बाप्पा आले, सगळं ठीक होईल, विश्वास ठेवा माझ्यावर. पण सबका साहेब मात्र ऐकायला तयारच नाहीये. ते म्हणतात, आम्ही निघालो. आता युवराज असा खुणवत असतो, जा जा. सबकाळ म्हणतात, माझा तुम्हा कोणावरही विश्वास नाहीये, चल ग मिताली. मिताली म्हणते, पिहू तुला काय आमंत्रण द्यायचं का, तुझी बॅग भर, आम्ही गाडीत वाट बघतोय, डॅड आणि मी पुढे जातोय. अरे बापरे, आता पिंकीला प्रश्न पडला, ही जर चालली गेली तर हिला या घरात कसं राहता येईल. आता सगळेच जण मितालीच्या मागे मागे चाललेत. आता पिंकी विचार करते, ही बया जर इथून गेली तर माझं सरकारवाड्यात थांबणं अवघड होऊन जाईल, हिला थांबवावंच लागणार आहे काही बी करून. पिंकी पिंकी काहीतरी विचार कर, नाहीतर धनींना कायमचं इसरावं लागेल. मग आता ती जोरात ओरडते, मिताली दी. काय मग मिताली ताई, प्रेम म्हणजे काय खेळ वाटलं का तुम्हाला.
इश्क वो समंदर है जिसे पार करना कोई मामूली काम नहीं. काय म्हणाला होतात की माझं युवीवर खूप प्रेम आहे, मला आवडतो तो. झालं, संपलं सगळं. झालं का तुमच्या लव्हचा दी एंड? अहो मिताली ताई, ते भले तुम्हाला म्हणले असतील होप ठेवू नको, पण तुम्ही तुमच्या होपची तोप अशी ब्लास्ट होऊ देऊ नका. आता युवराजने आणि सगळ्यांनीच हे वाक्य ऐकलंय आणि मग मात्र पिंकी जशीची तशी यांच्या समोर उभी राहिली आहे. युवराजने तर पटकन तिथून उठून त्या पिहूकडे धाव घेतली आहे. पिंकी तिला म्हणत असते की अरे रडायचं नाही, लढायचं आता. लव के लिए कुछ भी. आणि तुम्ही एवढ्याच याच्यात हार मानली? कच्चं आहे वय तुमचं प्रेम? सुशीलाबाई विचार करत असतात, हिला काय झालं अचानक? काय शिजू काय लागलं हिच्या डोक्यात? ही मिताली म्हणते, अगं हा युवी त्याच्या बायकोला विसरायला तयार नाहीये. असं असताना मी काय करू शकते? आता लगेच ही पिंकी म्हणते, अहो असतात हो काही काही लूजर. अहो जो हार कर जीतता है ना उसी को बाजीगर कहते हैं. अहो मी जर असते ना तुमच्या जागी तर ते माझ्या प्रेमात कसे पडतील ना त्याचा प्रयत्न केला असता मी. असं ट्राईंग बट नो क्राईंग असतं हो मिताली ताई. मी तर त्यांना माझ्या प्रेमात पडायला भाग पाडलं असतं, बाय हुक्स और बाय क्रुक्स. आता युवराजला कळतंय की ही सगळं पिंकीसारखंच बोलतीये आणि सुशीलाबाई पण तिच्याकडे अगदी निरखून बघताय. आता ही मिताली म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचंय की हुक और क्रुक का? तेव्हा ही पिंकी म्हणते, हां तेच लाईक दॅट. अहो प्रेम म्हणजे काय ते प्रेम जे चुल्लूवर पाणीमध्ये डुबून जाईल? इश्क वो आग का दरिया है जिसमें डूब के जाना है वगैरे वगैरे. भलतेच तिने फिल्मी डायलॉग मारलेत तिथे. आता डॉल्बी सत्याला सांगत असतो, हे बघ ना सेम टू सेम पिंकी वहिनी सारख्याच बोलती ही. तेव्हा सत्यादादा म्हणतो, गप्प बस डॉल्बी. आता ह्या पिहूने काय केलंय, मितालीला बाजूला घेतलंय आणि म्हणतीये, हे बघा तुमच्या मनात जर खरंच त्यांच्याबद्दल प्रेम असेल ना तर तुम्ही त्यांच्या दिलात एंट्री घेणार बघा. त्यांचं तुमच्यावर प्रेम होणार आणि तुमचं लग्न बी होणार. प्रेक्षकांनो, पिंकीने स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेतलाय हे मात्र नक्की आहे. पण मनात विचार करतेय, सॉरी धनी तुम्हाला लई त्रास होतोय हे दिसतंय मला, पण तुमच्या जवळ राहण्याकरता या मितालीला आत्ता तुमच्या जवळ आणणं खूप गरजेचं आहे. ती मितालीला कन्व्हिन्स करते खूप, युवराज सोबत लग्न कर आणि इथेच थांब. आणि ती मिताली म्हणते, अगं पिहू पण हे खरंच असं होऊ शकेल का ग? पिंकी तिला म्हणते, अहो हे माणूस लई दुःखात आहे, त्याला सावरायला येळ तर द्या ना थोडासा. ते बघा लई दुःखात आहे बघा. अहो दुःखी आत्मा आहे ती, प्रेमाची भुकेली आहे. त्यांना ना तुमचं प्रेमच सावरू शकल, तुमचं प्रेमच त्यांना सांभाळू शकेल बघा. आता धनंजय मनात विचार करतो, ही एवढं काय कन्व्हिन्स करते या मितालीला? हिच्या मनात नेमका असेल तरी काय? एवढं काय ही मितालीला थांबवतीये? नक्की काहीतरी गडबड आहे. आता हे सगळे ना पिंकी सारखेच चॅप्टर आहेत प्रेक्षकांनो. पिंकी पकडली जाणार आहे हे मात्र नक्की आहे. आता मितालीला पटलंय पिहूचं आणि ती सपकाळ साहेबांना म्हणते, डॅड मी थांबते इथे. आता बापूसाहेब खूप खुश होतो आणि ही मिताली म्हणते, आपण थोड्या वेळ द्यायला हवा या सगळ्यांना. बापूसाहेब म्हणतात, जीव जडलाय मितालीचा युवराजवर, राहू द्या तिला काही दिवस. आता सपकाळ साहेब म्हणतात, तशीही माझी मुलगी मला हरलेली बघायची नाहीये. थँक्यू पियू, तू मला पुन्हा ती गोष्ट आठवण करून दिल्याबद्दल. आता लगेच ही पिंकी म्हणते, थँक्यू मेन्शन नॉट. सपकाळ म्हणतात, हे बघा धोंडे पाटील, माझी मुलगी राहील काही दिवस, पण तोपर्यंत जर युवराज लग्नाला तयार झालं तर ठीक आहे, नाहीतर मी मितालीला घेऊन जाईल. बापूसाहेब म्हणतात, ठीक आहे काही हरकत नाहीये. लगेच पिंकी म्हणते, तुमचं हे ऐकून ना दिल गार्डन झालं बघा. तुम्ही ना ब्रेकिंग टुडे केलं. आता ही मिताली म्हणते, काय म्हणजे काय? तेव्हा पिंकी म्हणते, आहो म्हणजे तुम्ही तोडलंच हो आज सगळं. पिंकी तिची बॅग घेऊन आत येत असते. आता ह्या माई म्हणतात, चला आपण समद्यांनी आरती करून घेऊया. आणि सगळेजण मग घोषणा द्यायला लागतात, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. पण सुशीलाबाईंना मात्र कळलंय. त्या मनात विचार करायला लागतात पिहूला बघून की हिचा नक्की काहीतरी स्वार्थ आहे मितालीला इथे थांबवण्यात. नाहीतर हिला इतका आनंद का झाला असता मिताली इथे थांबली आहे म्हणून. हे न आम्हाला कोणाला जमलं नाही, ते तिने करून दाखवलं. काहीतरी गडबड आहे, हे प्रकरण साधं सुधं नाहीये. पण आता पुढे आपण बघतोय की बापूसाहेबांनी गणपती बाप्पाची आरती केली आहे आणि सगळेच जण छान दिसत आहेत तिथे आनंदात. म्हणजे आनंदात म्हणून नाही, पण युवराजला कसं तरी होत असतं ती मिताली त्याच्या बाजूला उभी आहे म्हणून. चित्र अवघंच सत्यदादाला खेटत असते, त्याला खूप ऑड वाटतं म्हणून तो चित्रापासून जरा बाजूला जाऊन उभं राहतो. आता सगळ्यांनीच गणपती बाप्पाला आरती झाल्यावर नमस्कार केलाय आणि प्रत्येकाने आरती पण ओवाळली आहे, छान दाखवलंय त्यांनी.
आता माई पिहूला म्हणतात, पिहू चल ये तू पण पूजा करून घे. आरती झाल्यावर आता पिंकी पूजा करते आणि देवाला प्रार्थना करते की देवा बरं झालं आज माझ्यावरचं संकट तू टाळलंस. ही मिताली इथे थांबली पण आता मला पुढील वाटचालीसाठी मला शुभेच्छा दे. माझ्यावरचं विघ्न तू हरण केलंस बाप्पा, पण आता मला माझ्यावरचं बालन लवकरच दूर करायचंय. कर बाई काहीतरी लवकर. आता ह्या सुशीलाबाई गेल्यात बापूसाहेबांच्या ऑफिसमध्ये. बापूसाहेब आणि धनंजय आधीच टेन्शनमध्ये असतात. पिंकी जिवंत आहे ही न्यूज ऐकली आहे म्हणून. सुशीलाबाई म्हणतात, काय झालं अहो, काल रात्री बोलताच आलं नाही तुमच्याशी, माझा डोळा लागला होता आणि सकाळी गणपतीची गडबड, काय झालं काय तुम्हाला. आणि बापूसाहेबांनी यांना सांगितलंय, सुशीलाबाई वाईट बातमी आहे, पिंकी जिवंत आहे. आणि सुशीलाबाई ब्लॅक अँड व्हाईट झाल्या म्हणजे घाबरल्या. तर इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय सुशीलाबाई म्हणताय, आता तुमच्या नात्याची सुरुवात करा. ती युवराजला त्या मितालीला घास भरवायला सांगताय. ती मिताली बिचारी आशेने आ करतीये जिलेबीचा तुकडा खायला आणि ही मध्येच येते आणि तुकडा खाऊन जाते. ही कुठे कुठे चान्स मारणारे प्रेक्षकांनो. आता लोकांना दिसत नाही का, म्हणजे तिथल्या लोकांना दिसतंच आहे ना. सुशीलाबाईंनी ते बघितलंय आणि ते मध्येच दाखवलंय प्रेक्षकांनो. हे सगळे ऑफिसमध्ये बोलत असताना पिंकी तिथे जाते आणि म्हणते, हॅलो वुडबी सासूबाई. मला तरी वाटतं बहुतेक सुशीलाबाई, धनंजय आणि या काय नाव यांचं बापूसाहेबांना पिंकी हुलकावणी देते काय की तीच पिंकी आहे म्हणून आणि काय करायचं ते करून घ्या, असं काहीतरी त्यांनी आता ट्विस्ट आणला पाहिजे मालिकेमध्ये. काय वाटतं तुम्हाला. पण प्लीज प्रेक्षकांनो चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि रिव्ह्यू आवडल्यास लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका. धन्यवाद.